सध्याचे बॉलिवूडमधले कॉमेडी स्टार म्हणून ओळखले जाणारे राजपाल यादव सध्या भरपूर मोठ्या संकटामध्ये अडकलेले आहेत. तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल, न्यूजमध्ये बघितलेलं असेल. त्यांच्यावरती 9 करोडचा आरोप आहे आणि ते सध्या तिहाड जेलमध्ये त्यांना 6 महिन्याची शिक्षा मिळालेली आहे. आणि 6 महिन्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर सुद्धा त्यांच्यावरचा जो आरोप आहे, त्यांना जे पैसे द्यायचे ते त्यांना द्यायलाच लागणार आहेत, पण त्यांना 6 महिने जेलमध्ये राहायला लागणार आहे. तर हा सगळा प्रकार काय आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यांना शिक्षा का झाली, 9 करोडचा काय विषय आहे, त्यांनी कशासाठी पैसे घेतलेले, त्यांचा चेक बाउन्स का झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर एक सामान्य कुटुंबातला मुलगा मुंबईला येतो, मुंबईमध्ये एका 5 लोकांच्या रूममध्ये तो राहतो आणि स्ट्रगल करून बॉलिवूडमध्ये एक जागा मिळवतो, स्थान मिळवतो आणि तो महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये फेमस होतो. त्याने भरपूर सारे हिट पिक्चर्स दिलेले आहेत, जसं की सगळ्यात जास्त पिक्चर त्यांचा हिट असणारा चुपके चुपके, भूलभुलैया, अजून भरपूर पिक्चर आहेत असे की त्यांनी ते सुपरहिट काम केलं आणि त्यांच्यामुळे त्यांना भरपूर सारं नाव मिळालं. तर असे हे राजपाल यादव सध्या जेलमध्ये आहेत. तर त्यांनी 2010मध्ये त्यांनी स्वतःचा पिक्चर बनवलेला आता पता लापता. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला हिरो म्हणून लॉन्च केलेलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तो मूव्ही बनवलेला आता पता लापता. आणि त्यासाठी त्यांनी एक बँकेकडून कर्ज घेतलेलं 5 करोड रुपयाचं. आता ते 9 करोडपर्यंत गेलेलं आहे, पण त्यावेळेस त्यांनी 5 करोडचं कर्ज घेतलं होतं आणि ते वेळोवेळी पूर्ण भरू शकले नाही. कारण त्यांनी जो बनवलेला पिक्चर होता आता पता लापता तो फ्लॉप झाला, चालला नाही. थिएटरमध्ये पूर्णपणे तो कोसळला आणि तिथंच त्यांचं वाईट दिवसाला सुरुवात झाली. 5 करोड रुपये कर्ज घेतलेले होते ते आत्ता 2026पर्यंत 11 करोड रुपयेपर्यंत पोहोचलेले आहेत. पण त्यांनी लोन, बाउन्स चार्जेस वगैरे, व्याज वगैरे मिळून सगळं 9 करोडपर्यंत गेलेलं होतं. ते आता 11 करोडपर्यंत गेलेलं आहे, अशी लेटेस्ट न्यूज आहे. बँकेने त्यांना खूप वेळा सांगितलं की पैसे भरा, पैसे भरा. त्यांनी पण सांगितलं भरतो वगैरे म्हणून त्यांच्यावरती चालू होतं, कोर्टामध्ये वगैरे चालू होतं. आणि त्यांना कोर्टामध्ये सांगितलेलं की तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट वगैरे काही मिळणार नाही, तुम्ही सुपरस्टार आहेत म्हणून, पण तुम्हाला हे पैसे आहेत ते भरायलाच लागतील, असं बँकेने त्यांना सांगितलं होतं. मग राजपाल यादवनी बँकेकडे एक चेक दिला होता. हस्ताक्षर असणारा चेक इंडियामध्ये बाउन्स होणं हा एक गुन्हा आहे, मोठा गुन्हा आहे. तर राजपाल यादवनी चेक दिला आणि बाउन्स झाला. कारण राजपाल यादव यांच्या अकाउंटमध्ये पैसे नसल्यामुळे तो चेक बाउन्स झाला आणि त्यांना सरेंडर करायला लागलं. आणि सरेंडर केलं, सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत, माझ्याकडे कोणी नाही आहे, माझ्याकडे मित्र नाही आहेत आणि पैसा नाही आहे, त्यामुळे मी सध्या काही करू शकत नाही. त्यावेळेस त्यांना मग सांगितलं कोर्टाने की तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाणार नाही, तुम्हाला जे काही शिक्षा असेल ते भोगावं लागेल. 6 महिन्याची जेल झालेली आहे सध्या, ते तिहाड जेलमध्ये आहेत, 6 महिन्याची शिक्षा भोगत आहेत. परंतु त्यांना जेलमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा हे पैसे आहेत ते द्यायला लागणार आहेत, 9 करोड रुपये. इन्व्हेस्टमेंटसाठी काढलेले पैसे 5 करोड ते आता कर्जामध्ये झालेले आहेत. त्यांना 9 करोडचं सध्या कर्ज आहे. आणि एवढा मोठा सुपरस्टार कॉमेडीचा बॉलिवूडमधला, तर त्यांच्या समर्थनासाठी अगोदर तर कोणी नव्हतं. ते एकटेच होते की म्हणत होते की माझ्यासोबत कोणी नाही आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. पण सध्या त्यांच्या सोबतीला सलमान खान आहेत, सोनू सूद आहेत, अजून कोणी कोणी येत जाईल. कारण ही न्यूज आहे ती भरपूर व्हायरल होत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे कोणता मित्र आहे का असा की तुम्हाला कर्जामध्ये बुडवायला लागल्यानंतर तो वाचू शकतो? अशा वेळी कोणी येत नाही, स्वतःलाच ह्या गोष्टीला सामोरं जायला लागतं. हे राजपाल यादवकडून शिकायला मिळतंय. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचा हा मूव्ही एकदा बघायला पाहिजे, नेमकं त्यांनी काय बनवलं होतं आता पता लापता. तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.